एक महत्त्वाची बातमी आहे। सैफच्या घरी चोरीआधी आरोपीकडून सेलिब्रिटींच्या घराची रेकी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वांद्रे परिसरातील अनेक सेलिब्रिटींच्या घराची रेकी या आरोपीने केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। तर सैफच्या घरी चोरीआधी आरोपीकडून सेलिब्रिटींच्या घराची रेकी देखील करण्यात आली तशी माहिती सूत्रांनी दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सुनारवाडकर सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, या आरोपीकडून अनेक सेलिब्रिटींच्या घराची रेकी करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। सागर, आता आरोपीच्या चौकशीतून हे सगळे खुलासे होताना पाहायला मिळत आहेत। आरोपी मोहम्मद शहजाद हा बांगलादेशी असून आणि त्यानं या वांद्रे परिसरामध्ये एका रिक्षा चालकाच्या मदतीनं सेलिब्रिटी कुठे कुठे राहतात त्याची पूर्णपणे माहिती घेतलेली होती आणि सगळ्या घरांची रेकी केल्यानंतर सैफ अली खानचं घर हे आतमध्ये घुसण्यासाठी जास्त सोयीस्कर वाटलं आणि त्यामुळेच आरोपीने हे घर निवडलेलं होतं। शिवाय घरामध्ये घुसून सैफचा मुलगा जहांगीर याला ओलीस ठेवून तिथल्या तिथे रक्कम वसूल करायची, पैशांची मागणी करायची आणि तिथून फरार व्हायचा हा आरोपीचा डाव होता। मात्र सगळेजण अचानकपणे घरातले जागे झाले आणि त्यानंतर आरोपीला घेरण्यात आला आणि त्यानंतर बिथरलेल्या आरोपीनं अंधाधुंद वार करायला सुरुवात केली। यापैकी 6 वार हे सैफ अली खानवरती झाल्याची माहिती समोर आलेली आहे। आतापर्यंतच्या तपासामध्ये या सगळ्या बाबी निष्पन्न झाल्यानंतर जवळपास 3 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। मात्र आरोपी हा बांगलादेशच्या पुन्हा जाण्याच्या तयारीमध्ये होता आणि त्यासाठी बनावट पासपोर्ट किंवा इतर प्रक्रियेसाठी जे काही पैसे लागणार होते ते आरोपीकडे नव्हते आणि म्हणूनच पैशांची व्यवस्था करण्यासाठी दरोडा टाकण्याचं आरोपीनं प्रयत्न केलेला होता आणि जबरी चोरीच्या उद्देशानं सैफ अली खानच्या घरामध्ये आरोपी घुसला अशी देखील माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे। मात्र वांद्रे परिसरामध्ये सेलिब्रिटींची जी काही घरं आहेत त्याची रेकी याआधी आरोपीने केलेली होती असं देखील समोर आलेलं आहे। काल कोर्टात सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांनी आरोपी बांगलादेशी असल्यामुळे हा आंतरराष्ट्रीय लेवलचा कट आहे का याचा संशय आम्हाला आहे आणि त्या अनुषंगाने तपास करायचा आहे असं सांगितलेलं होतं। मात्र आरोपीनं हे सगळं करण्याआधी पूर्णपणे प्लॅनिंग केलेलं होतं आणि सैफ अली खानचं घर हे आतमध्ये घुसण्यासाठी जास्त सोयीस्कर वाटलं म्हणूनच त्यानं ते घर निवडलं अशा पद्धतीची माहिती आता समोर येते आहे। नक्कीच कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर वांद्रे परिसरातील अनेक सेलिब्रिटींच्या घराची या आरोपीनं रेकी केलेली होती। सैफच्या घरी देखील चोरीआधी आरोपीकडून सेलिब्रिटींच्या घराची रेकी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे।